रामलालची गाडी खराब झाली आणि त्यांना एका ठिकाणी अर्जंट पोहोचायचे असते, म्हणून ते एसटीने जाण्यासाठी एसटी स्टँड वर जातात. तसा रामलालचा व्यापार खूप मोठा असतो, पण त्यांनी खूप गरिबीतून कष्ट करून सगळं उभा केलेलं असतं. त्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव असते. ते नेहमीच दान धर्म करत असतात, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून जात असतात. असंच ते एसटी स्टँड वर एसटीची वाट पाहत थांबलेले असतात. तेव्हा त्यांचं लक्ष समोर एका मुलावर जातं. तो मुलगा आपल्या बहिणीला हातातील काहीतरी खाऊ घालत असतो. त्याच्या अंगावरचे कपडे खूप घाण झालेले असतात, विस्कटलेले केस असतात, खूप कडक ऊन पडलेलं असतं, म्हणून तो एका ठिकाणी सावलीत बसून बहिणीला खाऊ घालत असतो. रामलाल त्याच्या जवळ जातात व त्याला विचारतात, बाळ, तुझे बाबा काय काम करतात? तू काय खाल्लं आहे का? तुला जेवायला काहीतरी घेऊन देऊ का? भूक लागली का तुला? त्यावर तो मुलगा म्हणतो, नाही काका, मला नाही भूक लागली आणि मला बाबा नाहीत काका, मला आई आहे, ती घरी असते, आजारी असते ना ती, म्हणून मी माझ्या बहिणीला माझ्यासोबत येतो घेऊन. रामलालला वाटतं की तो भीक मागून खातो. तो म्हणतो की, बाळा, अशी भीक मागणं चांगलं नाही ना, तू शाळेत जातोस का? त्यावर तो मुलगा बोलतो, नाही जात मी शाळेत, आणि मी भीक पण मागत नाही. माझे बाबा 2 वर्षापूर्वी वारलेत. माझी आई खूप आजारी असते, म्हणून मी एसटी स्टँडवर शेंगदाणे फुटाणे विकतो आणि त्यातूनच आमचं घर चालवतो. त्यावर रामलाल बोलतात, तुला शाळेत जायला आवडेल? तू जाशील का शाळेत? त्यावर तो मुलगा बोलतो, हो आवडेल, पण मी नाही जाणार शाळेत. रामलालला खूप आश्चर्य वाटतं. ते बोलतात, का बरं नाही जाणार तू शाळेत? त्यावर तो मुलगा बोलतो, मी शाळेत गेलो तर माझी बहीण एकटीच घरी राहील, ती लहान आहे ना, आणि माझ्या आईलाही काम करावं लागेल. मी शिकून माझ्या आईला काम करावं लागत असेल तर मला नको ते शिक्षण. त्यापेक्षा मी काम करून माझ्या आईचा व बहिणीचा सांभाळ करेन. आणि हो, पण काका, मी माझ्या बहिणीला खूप शिकवणार, हा, त्यासाठी कितीही कष्ट करेन व माझ्या बहिणीला चांगलं शिक्षण देईन. रामलाल बोलतात, मी देईल तुमच्या दोघांच्या शिक्षणाचा खर्च, तुम्ही दोघेही शाळेत जा. त्यावर तो मुलगा बोलतो, नको काका, मी आहे की, आणि हो, माझ्या आईची पण औषधं घ्यायला लागतात ना महिन्याला, आणि दुसऱ्याकडून कुटुंबाचा खर्च घ्यायचा, मग तिला मुलगा असण्याचा काय फायदा? हे ऐकून तर रामलालच्या डोळ्यात पाणी येतं. ते विचार करतात, इतक्या लहान वयात किती तो आईवर जीव. तेवढ्यात त्याची बस आलेली त्यांना दिसते. ते काही पैसे त्याला देतात व, बाळा, याने तुझी काही मदत होईल. पण तो मुलगा घेत नाही. तो बोलतो, मला नको काका, तिथे जे भीक मागतात त्यांना द्या तुम्ही, तुम्हाला पुण्य लागेल, मला नको काका. आणि रामलाल बस जाईल म्हणून पटकन बसमध्ये येऊन बसतात आणि तो मुलगा जोपर्यंत दिसतो तोपर्यंत त्याला पाहतात आणि विचार करतात, इतक्या लहान वयात किती समज आहे आणि किती स्वाभिमानी होता तो मुलगा.